या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स। सत्यरतन, नाशिक वेस्ट, सिन्नर, नाशिक। प्रोप्रायटर राहुल भावसार। मोबाईल क्रमांक 8308 46 11 11 91 75 23 67 08। शुक्रवार दिनांक 20 मार्च रोजी नगरसेवक बाळासाहेब उगले यांनी स्वखर्चातून आपल्या प्रभागात औषध फवारणी करून घेतली असून सिन्नर नगर परिषदेचे 3 ट्रॅक्टर शहराच्या विविध भागात औषधी फवारणी करीत असून फॉगिंग मशीननेही धुराळणी सुरू केली होती। संपूर्ण शहरासह उपनगरांमध्ये पोहोचणे अवघड असल्याने नगरसेवक बाळासाहेब उगले यांनी स्वखर्चाने फवारणी करण्यासाठी पुढाकार घेतला असून त्यांनी आपल्या नातेवाईकाचा छोटा ट्रॅक्टर घेऊन त्यात स्वतः डिझेल भरत नगरपालिकेकडून औषध घेत संपूर्ण प्रभागात औषध फवारणी करून घेतल्याने प्रभागातील नागरिकांनी त्यांचे कौतुक केले। SN न्यूजसाठी अक्षय गायकवाड। आज आपल्या सिग्नलच्या वार्डामध्ये बर्नथ हाऊसिंग सोसायटी आपले सगळ्यांचे लाडके नगरसेवक बाळासाहेब उगले यांनी स्तुत्य उपक्रम राबवलेला आहे। जगावरती जे संकट आलेलं आहे करोनाचं, त्यावर एक लस आणि एक फवारणी बाळासाहेब स्वतःचे पुतणे, स्वतःचे मुलं आणि स्वतःचे घरचे 2 ट्रॅक्टर घेऊन बर्नथ सोसायटीमध्ये जी फवारणी प्रत्येक घराघरात, प्रत्येक घरातले कंपाऊंडमध्ये, प्रत्येक झाडं असो, नाले असो, गटारी असो, प्रत्येक ठिकाणी स्वतः जातीने लक्ष देऊन जे काही फवारणीचं काम सकाळपासनं उन्हात करतायत त्याबद्दल त्यांचे आणि नगरपालिकेचे बर्नथ हाऊसिंग सोसायटी मित्रमंडळ आणि सगळे रहिवासी यांच्याकडून मी बाळासाहेबांचे खूप खूप आभार व्यक्त करतो। आज आपल्या भैरवनाथ सोसायटी सिन्नर या प्रभागाचे नगरसेवक सन्माननीय बाळासाहेब उगले यांनी मोठ्या हिरिरीने उत्साहाने भाग घेऊन स्वतःचे ट्रॅक्टर, लांबलचक नळी अशा परिस्थितीत त्यांनी या ठिकाणी साधनं उपलब्ध करून सोसायटीमध्ये पूर्ण कोपरा न कोपरा प्रत्येक झाडावर सुद्धा त्यांनी फवारणी मारायला कामगारांना सांगितलं, आवर्जून सांगितलं। आणि ही अशी गोष्ट होत नाही, परंतु त्यांच्या मोठ्या पुढाकाराने, त्यांच्या उत्साहाने आणि जनसामान्य नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीनं अतिशय चांगली गोष्ट त्यांनी या ठिकाणी आपल्या सोसायटीला उपलब्ध करून दिली। त्याबद्दल नगरपालिका आणि त्यांचं स्वतःचं नगरसेवक बाळासाहेब उगलेंचं मी आपल्या सोसायटीतर्फे हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांना अजून पुढे अशाच कामाच्या शुभेच्छा देतो। अजून त्यांचं भावी आयुष्य भरपूर जायचे आणि त्यांना पुढच्यासुद्धा मी या शुभेच्छा देतो। कारण आज मला पाहिल्यावर आनंद झाला की स्वतः हजर राहून कुठल्याही तोंडाला मास्क न लावता ते म्हणतात मी सांगतो मास्क लावा, परंतु ते सोसायटीसाठी त्यांनी सोसायटीच्या मागचा परिसरसुद्धा काल मी पाहिलं, त्यांची कालची बातमी पाहिली की मागचा जो भाग आहे रेणुकानगर, इकडे शिर्डी साईबाबा मंदिर, हा परिसर त्यांनी अतिशय काळजीपूर्वक फवारणी करून आणि आज सोसायटीमध्ये त्यांनी 2 ट्रॅक्टर आणून फवारणीला सुरुवात केली। तसा
सगळीकडेच अतिशय काय म्हणतात त्याला कोरोना हा एक असा एक आजार सुरू आहे पूर्ण जगामध्ये. जगाला विळखा घातला आणि त्यातल्या त्यात नाशिक तालुका आणि त्यातला सिन्नर तालुका आजपर्यंत तशी या ठिकाणी कुठलीही लक्षणं या ठिकाणी आढळलेली नाहीत. परंतु सतर्कतेचा इशारा, पुढची उपाययोजना, हा विषाणू, हा आजार आपल्या सिन्नर शहरामध्ये येऊ नये यासाठी सगळेच या ठिकाणी आपली नगरपालिका या ठिकाणी उत्साहाने आपल्या शहराची फवारणी करते आणि ग्रामस्थांना सुद्धा त्या बाबतीत दिलासा देते. कारण हा विषाणू कुठे सापडतो, कसा सापडतो, आपल्याला अदृश्य आहे, तो दिसत नाही. जमिनीवर सुद्धा तो जवळजवळ साधारण 14 तास जिवंत असतो. आपल्या अंगावर सुद्धा साधारण 8 ते 9 तास जिवंत असतो. म्हणून मी अजून पुढच्या शुभेच्छा देतो. नमस्कार. आपल्या संपूर्ण जगामध्ये तसेच आपल्या भारतामध्ये सुद्धा थोड्या प्रमाणात आज आपल्याला जो कोरोना व्हायरस दिसतोय त्याचा फैलाव कमीत कमी आणि तो नायनाट कसा होईल यासाठी कालपासून मी माझ्या प्रभागामध्ये मी स्वतः पदर 2 ट्रॅक्टर आणून मला आपल्या मळ्यातील अनिल गाडे तसेच रवी गाडे यांनी त्यांचे स्वतःचे द्राक्ष बागेचे फवारणीचे ट्रॅक्टर दिले. त्यांच्या सहकार्याबद्दल त्यांचे मी धन्यवाद मानतो. आणि आज या संपूर्ण प्रभागामध्ये कालपासून दिवसभर तर आज परत सकाळी या ठिकाणी फवारणीला सुरुवात करून संपूर्ण बंगल्यांच्या आतमध्ये जाऊन चहूबाजूला भिंतींवर कुठलाही भाग सुटला नाही पाहिजे अशा प्रकारची संपूर्ण वार्डामध्ये फवारणी चालू आहे. आणि मी आज या माध्यमातून सर्व नागरिकांना विनंती करेल, सिन्नरकरांना विनंती करेल की आपणही सहकार्य करून जास्तीत जास्त वेळ आपल्या घरामध्ये घालवला पाहिजे. अतिशय महत्त्वाचं आणि जीवनावश्यक जर काम असेल तरच आपण आपल्या घराच्या बाहेर पडलं पाहिजे. आपण स्वतःच्या जीवाला जपलं पाहिजे. आज जी देशावर संकट आलेलं आहे, जे मानव संकट आहे, आपल्या मनुष्यावर संकट आलेलं आहे, ते संकट थांबण्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य केलं पाहिजे. आणि जो उद्याचा दिवस आहे की ज्या दिवसाला आपल्या देशाचे सन्माननीय पंतप्रधान मोदी साहेब यांनी जे आव्हान केलेले की संपूर्ण देशामध्ये की कुणीही घराच्या बाहेर निघायचं नाही सकाळी 7 ते संध्याकाळी 9 वाजेपर्यंत, त्याचं आपण सर्वांनी काटेकोर पालन करावं. आणि आमच्यासारखे लोकप्रतिनिधी तुमच्या सहकार्यासाठी, तुमच्या कुठल्याही कामासाठी सदैव तुमच्यासाठी हजर राहतील. हा कर्फ्यू आमच्यासाठी नसून आम्हाला ही तुमची सेवा अवरोध करावीच लागणार आहे. ही सर्व नागरिकांसाठी कर्फ्यू आहे. हा सर्व नागरिकांनी पाळावा अशी मी सर्वांना विनंती करतो. आणि सर्वांनी मला सहकार्य केलं त्यामुळं आज हे काम होऊ शकलं. आणि ह्या कामातलं श्रेय मी आपणा सर्व वार्डातील नागरिकांना आणि आपला सर्वांना देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.